नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सीरीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज सुद्धा तुमचा नाही का 1 मार्क नक्की फिक्स करण्याचा प्रयत्न करतो। जे आयोगाचा हॉट टॉपिक आहे, ज्यावर आयोगाने नाही का 2025 मध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहे, परंतु ते रिपीट क्वेश्चन आहे। ते तुम्हाला नाही का आजच्या व्हिडिओ मधून नक्कीच क्लिअर होईल। जर तुम्ही नाही का जर यानुसार जर तुम्ही हॉट टॉपिक निवडत नसेल आणि 1 पेज 1 मार्क असं जर तुमचं होत नसेल तर नक्की नाही का तुमचा या राहिलेल्या 20 दिवसामध्ये अप्रोच चेंज करा, नक्की फायदा होईल। फक्त काय करायचं आहे आपल्याला माहित आहे का, आपण सर्व काही पूर्वी केलेलेच आहे बऱ्याच गोष्टी आपण, परंतु काही गोष्टी आता आपल्याला मार्क वाढवायचे असन विज्ञानमध्ये असो किंवा कोणत्या टॉपिकमध्ये, तो टॉपिक विचारत आहे का त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबत थोडीशी माहिती ऍड करायची, काय ॲडिशनल राहील। पीआयक्यू आला तुम्हाला येईल, ॲडिशनल येईल, आणि खूप डीप लेवलवर क्वेश्चन आला तर ते आपण लॉजिकने सोडवतो, आणि ते लॉजिक सुद्धा चुकत असेल तर ते सर्व चुकत असते। या 3 गोष्टीवर तुम्ही जर काम केलं ना, नक्की तुमचे नाही का राहिलेल्या 20 दिवसामध्ये 20 मार्क तर इंग्रजीच होते तुमचेवाले, हे लक्षात घ्या। आज आपण नाही का आयोगाचा हॉट टॉपिक घेऊया, धातुके टॉपिक आहे आपल्याला, ज्यावर क्वेश्चन आहे आणि टॉपिक फार इझी आहे। याच्यात थोडंसं तुम्हाला पाठांतर राहिलं ना, नक्कीच मार्क मिळते। चला तर पाहूया आजचा टॉपिक। तर लक्षात घ्या, आपल्याला नाही का ॲल्युमिनियमचे ऑक्साईडवर प्रश्न विचारते, ॲल्युमिनियमचे धातू कोणते आहे यावर। आपण धातुके म्हणजे काय यामध्ये जाऊ नये, डायरेक्ट आपण काय करू, पीआयक्यू ओरिएंटेड करू, जेणेकरून तुमचा 1 मार्क फिक्स झाला पाहिजे। चला तर पहा, ॲल्युमिनियमचे एकूण नाही का 4 ते 5 धातुके आहे, त्यामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे ते सांगतो, आणि त्याचे सूत्र तुम्ही पाठ करायचे, बाकीच्याचे केले नाही तरी चालते। लक्षात घ्या, ॲल्युमिनियमचा सर्वात महत्त्वाचा जो धातू काय तो आहे बॉक्साईट। लक्षात घ्या, बॉक्साईट जे आहे हे कशा पद्धतीने मिळवलं जाते, बेअर पद्धतीने मिळवला जाते ॲल्युमिनियम पासून, हे लक्षात ठेवा। आणि बॉक्साईट आपण रत्नागिरी, कोल्हापूर, जिथे जास्त पाणी पडते, सिंधुदुर्ग इथं पडते, आपण ते लोक खनिज टॉपिक मध्ये महाराष्ट्र भूगोलमध्ये पाहत असतो, लक्षात घ्या। आणि सर्वप्रथम जे ॲल्युमिनियमचं नाही का म्हणजे बॉक्साईट तयार केलं होतं निक्षालन करून, ते ओहलर या शास्त्रज्ञाने केलं होतं। ओहलर, लक्षात ठेवा, ओहलर या शास्त्रज्ञाने केलं होतं। बॉक्साईटचं नाही का आपल्याला जे फॉर्म्युला आहे त्याच्यावर प्रश्न आहे, पाठ पाहिजे, लक्षात घ्या। बॉक्साईटच नाही का एक दुसरं नाव आहे, ते जर आलं तर कन्फ्युजन होऊ शकते, लक्षात घ्या। डायास्पोर लक्षात ठेवायचं आहे, ऑब्लिक मध्ये लिहिजा, बॉक्साईट डायास्पोर। सूत्र पहा सेम आहे, Al2O3 2H2O, Al2O3 2H2O, हे लक्षात ठेवायचं तुम्ही, कारण की हे तुम्हाला नाही का बरंच पुढे नेईल। याच्या सूत्रावर प्रश्न आल्यावर तुमचा क्लिअर होईल। Al2O3 2H2O, 2H2O म्हणजे 2 पाणी आहे म्हणायचं, याच्यात ॲल्युमिनियम आहे 2, ऑक्सिजन आहे 3, असं लक्षात ठेवायचं कस तरी। मग आपल्याला जर प्रश्न आला बी तर मग याच्यात ॲल्युमिनियम येते बा, बॉक्साईट मध्ये ऑक्सिजन येते बा, आणि पाणी येते। हे बघा ऑक्सिजन आहे, इथं ऑक्सिजन आहे, फक्त किती ऑक्सिजन आहे 3, आणि ऑक्सिजनचा ॲलोट्रॉप किती आहे 3 आहे, याच्यावर प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवा। ऑक्सिजन किती आयसोटोप मध्ये सापडत असते ते 3, हे लक्षात ठेवा, इथं सांगतो। ओझोन 2, O2 म्हणतो ओझोनला आपण, लक्षात ठेवा। त्यानंतर येते दुसरा सर्वात महत्वाचा क्रायोलाइटवर प्रश्नही आहे, आणि त्याचा फॉर्म्युला सुद्धा आहे, Na3AF6, Na3AlF6 आयन होते, ॲल्युमिनियम होते, Na3AlF6 हे त्याचा फॉर्म्युला आहे। हे तुम्हाला सॉल्व होईल प्रश्न पाहिल्यावर। 3चा दुप्पट केली 6 भेटते बा, क्रायोलाइट आलं तर बा 3 6, असं जरी राहिलं तर पर्याय एलिमिनेट करता येते आपल्याला। असं काही नाही की माहीतच पाहिजे ना, कधी जर आठवलं नाही तर आपल्याला कीवर्ड तरी पाहिजे, 3चा दुप्पट होती बा क्रायोलाइट मध्ये, लक्षात घ्या। हे Al-F6 त्यानंतर येते तिसरा आहे धातू फेल्डस्पार, लक्षात ठेवा। याचा सुद्धा फॉर्म्युला आला नाही, परंतु लक्षात ठेवा, के म्हणजे पोटॅशियम आहे, याच्यात ॲल्युमिनियम आहे, सिलिका आहे, आणि ऑक्सिजन 8 आहे, O8 आहे, लक्षात ठेवा। हे KAl Si3O8 हे तुम्ही पाठ करा, हे आला तर आपल्याला कळलं पाहिजे। कधी नाही कळालं तर हे लक्षात ठेवायचं, काल आहे म्हणा, फेल्डस्पार मध्ये काल आहे KL, कधी कधी आपल्याला कीवर्डनं सुद्धा ऑप्शन पर्यंत पोहोचतो आपण। त्यानंतर आहे कोरंडम आणि नीलम, हे विचारलं नाही आहे, लक्षात ठेवायचं। कोरंडम नीलम ॲल्युमिनियमचा धातू काय, सूत्र काही नाही याचं बघा, हेच AlO3 आहे, लक्षात ठेवायचं फक्त। नाही तर तुम्ही असं लिहायचं, कोरंडम नीलम पहिल्या ऑप्शनला लिहायचं, हे सूत्र लिहायचं, दुसऱ्या नंबरले हे कॉमन आहे तर हे नंतर हे रेड कलरने हे लिहायचं, म्हणजे आपल्याला फरक समजते। खालीवरी झालेला आहे, थोडं पहा। त्यानंतर येते आपल्याला कोरंडम नीलम झालं आपलं फेल्डस्पार। तुम्हाला डायरेक्ट पहिले हेच विचारीन, डायरेक्ट नाव, बॉक्साईट, क्रायोलाइट, फेल्डस्पार, कोरंडम, नीलम,
हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न आलेले आहे. ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न पाहायचा तुम्ही त्यावेळेस क्लिअर होसा. त्यानंतर बघा लोह, ज्याला आपण काय म्हणतो Fe, याच्यावर प्रश्न आहे. आपल्याला लोह खनिज जे म्हणत असतो आपण आपल्या भूगोलमध्ये वाचत असतो खनिज टॉपिक मध्ये, त्याचे किती प्रकार आहे? 4. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडेराइट हे आपण पाहत असतो. परंतु आपल्याला इथे सुद्धा ते विचारते, परंतु त्याचा फॉर्म्युलावर प्रश्न आहे. लक्षात घ्या. तुम्हाला जर हे पर्याय जर माहीत झाले तर तुम्ही डायरेक्ट एलिमिनेट करता किंवा मॅग्नीजचं विचार, तुम्हाला समजा उदाहरणार्थ मॅग्नीजचं विचारलं किंवा मॅग्नेशियमचं विचारलं तर हे पर्यायामध्ये राहील. तुम्हाला काय ते लगेच हे लोहाचे आहे बा, लोखनीचं हे येणार नाही. हे कोणाचं आहे? ॲल्युमिनियमचं आहे, बॉक्साईट. हे म्हणजे एलिमिनेशन सुद्धा आपल्याला ऑप्शन पर्यंत पोहोचता येते. लक्षात ठेवा. मॅग्नेटाइटचं जे फॉर्म्युला आहे त्या Fe3O4, Fe3O4 लक्षात कसं ठेवायचं सांगतो मी. याले नाही का मॅग्नेटाइटचं दुसरं नाव आहे लोड स्टोन. लोड स्टोन लक्षात ठेवायचं, कारण की याच्यावर स्टेट बोर्ड मध्ये 8वीचा दिलेला आहे. लोड स्टोन काय आहे? हे नैसर्गिक चुंबक आहे. याच्यावर सुद्धा राज्यसेवेला प्रश्न आले, आपण प्रश्न घेतलेला आहे. लक्षात घ्या. लोड स्टोन कोणाला म्हणतात? मॅग्नेटाइट. आणि लोड स्टोन असते नैसर्गिक चुंबक. हे तुम्हाला प्रश्न पाहायला सांगतो. त्यानंतर इथे हेमेटाइट. हेमेटाइट मध्ये काय करायचं माहित आहे का? इथे Fe3 आहे, बरोबर आहे. या 3 मधून जर 1 मायनस केलं तर काय भेटते? 2. आणि 4 मधून 1 मायनस केला तर 3. म्हणजे आपल्याला काय करता येते? या दोघांमधून जर 1 मायनस केला तर हेमेटाइट भेटते आपल्याला. हे फॉर्म्युला पाठ करा, प्रश्न आल्यावर पाहू आपण. त्याच्यानंतर बघा लिमोनाइट, FeOOH याचा फॉर्म्युला आहे FeOOH. हे पाठच पाहिजे. याच्यावर सुद्धा प्रश्न आहे फॉर्म्युल्यावर, हे तुम्हाला क्लिअरच होईल. त्यानंतर येते सिडेराइट किंवा सायडेराइट. याला आपण सिडेराइट वाचतो किंवा सायडेराइट, हा एकच आहे. ते सिडेराइट किंवा सायडेराइट इंग्लिश मध्ये व्यवस्थित दिलं जाते. हा सिडेराइट आणि सायडेराइट. याचं सूत्र आहे FeCO3. FeCO3 पाठ पाहिजे. आणि एक आहे आयर्न पायराइट. पायराइट बऱ्याच जणात येते, परंतु आयर्न जर लागून आला तर याच्यात टाका. आयर्न म्हणजे लोह, आयर्न पायराइट. इथं बघा, इथं आहे कॅल्को पायराइट आहे. बघा इथं कॅल्को म्हणजे तांबा. तांबा इथं कॅल्को, कॅल्को आहे ना कॉमन. म्हणजे कॅल्को जर शब्द आला, कॅल्को पायराइट म्हणजे तांब्यामध्ये जाईल, कॉपर मध्ये. जर तुम्हाला आयर्न पायराइट नाव समजते पाय यामध्ये जाते. लक्षात घ्या. त्याच्यानं याचं सूत्र नाही पाठ केलं चालते, फक्त हे 4 महत्वाचे आहे. आणि आपण एक्झाम मध्ये पाहत असतो. आपल्याला प्रश्न सुद्धा आहे भूगोल मध्ये बी आणि विज्ञान मध्ये बी. लक्षात घ्या. त्याच्यानंतर येते आपल्याला तिसरा प्रकार, ज्याच्यावर आता प्रश्न आलेला आहे. आणि जो प्रश्न आला होता मॅलेसाइट, तर तो रिपीट क्वेश्चन आहे, तुम्हाला आता दाखवलं. आणि एक बघा, जे स्मार्ट स्टडी करतात मुलं, ज्यांना नाही का खूप काही वाचायचं नसते, मला सायन्समध्ये बा हे 20 टॉपिक करायचे आहे, तो काय करते? पेपरशीट पाहते, हे टॉपिक रिपीट येतात, PIQ पाहते, ॲनालिसिस करते आणि मार्क घेऊन जाते. आणि तुम्ही काय करता? पहिल्या पेजपासून वाचायला जाता, सायन्स वाचलं, मार्क काहीच येत नाही. तसं काही फायदा नाही. आपल्याला PhD करायची नाही आहे, आपल्याला फक्त मार्क पाहिजे. तर मार्क पाहिजे नसन तर अशा पद्धतीने जायचं. लक्षात घ्या. 2025चा कंबाईनचा पहिले पेपर झाला होता. त्यानंतर ग्रुप Cचा पहिला कंबाईनला झाला होता. त्यावेळेस काय विचारलं त्यांनी की बा बॉक्साईट ॲल्युमिनियमचा धातू कोण आहे? तर उत्तर होतं बॉक्साईट. पर्यामध्ये मॅलॅसाईट होतं किंवा मॅलाकाईट. पर्यामध्ये आज सल्फर गंधक होतं, शिशे ज्याला म्हणतो आपण, ते होतं. तर आपण काय करत असतो? इथं जर तुम्ही ते चुकले असेल किंवा बरोबर असेल, हे पर्याय काय आहे बा बाकीचे हे तर विचारलेलं आहे. मग आपलं जरी बॉक्साईट इझी विचारलं होतं, परंतु मग तिथं तुम्ही पाहिलं असते हे मॅलासाईट का होय, तर तुम्ही पाहिलं असते हे तांब्याचं होय. मग ग्रुप Cला प्रश्न काय विचारला? मॅलासाईट कोणाचा धातू काय? म्हणजे तिच्या एकाच प्रश्नावर आपल्याला किती प्रश्न सॉल्व्ह होत होते? 2. म्हणजे मी सांगाच तात्पर्य काय, असे खूप प्रश्न आहे की तुम्ही त्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या. त्यानंतर येते क्युप्राइट. तांब्याचा धातू काय? क्युप्राइट. लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मॅलासाईट किंवा मॅलाकाईट. याला मॅलासाईट बिन म्हणते किंवा मॅलाकाईट, हे नाव लक्षात आहे, इंग्लिश मध्ये दिलं जाते व्यवस्थित. मॅलासाईट किंवा मॅलाकाईट. याचं सूत्र पाठ करून घ्या. COCO3 CuCO3 आणि COOH2. म्हणजे याचा बा CO म्हणजे कॉपर आहे ना, ते कॉमन आहे. इथं CO3 आला फक्त आणि इथं OH2 आला. हे थोडंसं लक्षात ठेवा. याच्यावर फॉर्म्युलावर प्रश्न नाही आहे, फॉर्म्युलावर प्रश्न आहे, तुम्हाला ते मी दाखवतोच. परंतु कसं आहे, काही गोष्टी पाठ करावं लागते. हे तुम्हाला कसं वाटते काही नाही, परंतु सर्व नाही करायचं पाठ. आपल्याला काही गोष्टीत पाठ करायचे आहे, ज्याच्यावरून आपण नाही ऑप्शन जरी जोडायला विचारलं तर आपल्याला जे येते ते आपण सॉल्व्ह करून एलिमिनेट करू शकतो. त्यानंतर बघा, मॅलासाईट झालं, कॅल्कोसाईट आहे आणि कॅल्कोपायराइट आहे. कॅल्को शब्द आला इथंच येते तांब्यामध्ये, कॅल्कोसाईट, कॅल्कोपायराइट. त्यानंतर येते एजुराइट, त्यानंतर येते कॉपर ग्लॉन्स. आता कधी कधी कॉपर यूज न केलं तर ग्लॉन्स केलं तर मग आलं पाहिजे आपल्याला. कसं कॉपर म्हणून तू डायरेक्ट समजते कॉपर मध्ये, असं तर विचारणार नाही कॉपर ग्लॉन्स का हवे, तर डायरेक्ट विचारेन ग्लॉन्स का हवे. एजुराइट विचारू शकते, कारण की एजुराइट तांब्या संबंधी. असं लक्षात ठेवा. जे येत नाही ते पहिले पाठ करायचं. आता तुम्हाला जर मॅलासाईट माहित आहे समजा,
तुम्ही आता अनालिसिस करताय, तर मॅलाचाईट शब्द पहिले उच्चार करायचा नाही. पहिले काय करायचा, जे तुम्हाला माहित नाही, जसं क्युप्राइट माहित नाही बा, एजुराइट नाही, तर पहिले सिक्वेन्स त्याचा आला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला येते तेच प्रथम सांगतो आपण, बरोबर आहे, ते नाही सांगायचं. जे टफ आहे ते लक्षात घ्यायचं पहिले. हे सूत्र पहा, क्युप्राइटचं सूत्र काही एवढं इम्पॉर्टंट नाही, परंतु पाहून घ्या, दोनच दिलेले आहे मी. क्युप्राइट, मॅलाचाईट, कॅल्कोसाइट, कॅल्कोराइट, एजुराइट आणि कॉपर ब्रॉन्झ हे शब्द लक्षात ठेवा. हे तांब्याचे, हे महत्वाचे आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहे. त्यानंतर बघा आपल्याला येते मॅग्नेशियम. मॅग्नेशियमवर प्रश्न जास्त नाही आहे, परंतु पाहून घेऊ आपण. मॅग्नेशियमवर येते मॅग्नेसाइट आहे एक, MgCO3, MgCO3. त्यानंतर डोलामाइट, हे महत्वाचं आहे. डोलामाइट कोणाचा आहे, धातू मॅग्नेशियमचा. याच्यात कन्फ्युजन असाल, चुनकडीचा आहे का कॅल्शियमचा आहे, हे आहे मॅग्नेशियम, मॅग्नीजचा नाही आहे, हा लक्षात ठेवा. डोलामाइट याचं सूत्र पाठ करा, MgCO3. बघा मॅग्नेसाइट जर केलं तुम्ही, याच्यात मॅग्नेसाइट येत आहे बघा, डोलामाइट मध्ये आहे का MgCO3. आणि कॉमन काय मग CO3, म्हणजे इथे मॅग्नीज येत आहे आणि इथे कॅल्शियम येत आहे, म्हणजे CO3 कॉमन आहे. म्हणजे याच्यात काय ते डोलामाइट मध्ये मॅग्नीज आणि कॅल्शियम, कोणता CO3 वाला, लक्षात ठेवायचं, हे तुम्ही विसरणार नाही. त्यानंतर कार्नेलाइट शब्द लक्षात ठेवा, डायरेक्ट विचारू शकते कार्नेलाइट. याच्यात सुद्धा MgCl2 येते, KCl येते, 6H2 येते, हे तुम्ही सूत्र पाहून घ्या. पण आपल्याला डायरेक्ट विचारू शकते डोलामाइट सूत्रावर, हा लक्षात घ्या. त्यानंतर कॅल्शियम बघा, कॅल्शियमचं जे सूत्र आहे, लाईमस्टोन येते त्याच्यामध्ये धातू CaCO3. त्याच्यानंतर येते अल्याबॅस्टर आणि जिप्सम, हे लक्षात ठेवा. जिप्सम आणि अल्याबॅस्टर, जिप्समवर आपल्याला प्रश्न विचारू शकते, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, जिप्सम, याचं सूत्र सुद्धा विचारता, COSO4 2H2O, COSO4 2H2O, हे जिप्सम आणि अल्बॅस्टरचं सूत्र आहे. जर तुम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं विचारलं ना, इथं 2 लागते सुरुवातीला फक्त. हे मी तुम्हाला नाही का पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेतो, ते तुम्हाला सांगेन मी, परंतु आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, कॅल्शियमचं धातू का लाईमस्टोन, अल्याबॅस्टर आणि जिप्सम. जिप्समचा वापर आपण करत असतो, हा. त्यानंतर बघा शिशे, ज्याच्यामध्ये आपल्याला पर्यायामध्ये होता, प्रश्न नाही आला, पण हे विचारू शकते, लक्षात घ्या. शिशेमध्ये गॅलिना होता पर्यायामध्ये, आहे का, PBS विचारू शकते. त्यानंतर लिथार्ज आणि सिरुसाइट, हे शब्द आपण वाचत नाही, परंतु पाठ करायचे. लिथार्ज, सिरुसाइट, गॅलिना. तुम्हाला जर याची ट्रिक्स जमत असेल तर ट्रिक्स काढायची. गॅलिना, लिथार्ज, बघा गॅलिना निघते, गॅलिनामध्ये लिहा, मग लिथार्ज येते बा, असं काहीतरी काढा तुम्ही. गॅलिसी पा, गॅलिसी आहे, गॅलेस्की राहते ना आपला मोबाईल, तर ते गॅलेसी वाचा तुम्ही थोडंसं, तर हे लक्षात राहते अशा गोष्टी. त्यानंतर सोडियम मध्ये नाही का, सोडियम नाव घेऊनच येते, सोडियम क्लोराईड, सोडियम सल्फेट, सोडियम ऑक्साईड, हे येते, परंतु ते काही इम्पॉर्टंट नव्हतं, म्हणून फक्त सोडियमचं एक लक्षात ठेवा, बोरेक्स. बोरेक्स आपल्याला नाही का, जेव्हा आपण धुण्याचा सोडा, त्यानंतर खाण्याचा सोडा, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, विरंजक तुरटी, हे ज्यावेळेस आपण घेऊ नेक्स्ट टॉपिक, त्यावेळेस बोरेक्स सुद्धा येते आपल्याला. आणि बोरेक्सचं फॉर्म्युला नाही का स्टेट बोर्ड मध्ये दिलेला आहे, ते विचारला नाही, हा लक्षात घ्या, येऊ शकते. बोरेक्स हा सोडियमचा आहे आणि त्याचं सूत्र आहे Na2B4O7 10H2O, याच्यात येते 10H2O. लक्षात कसं राहायचं बा, इथं 247 आहे याच्यात, हा. बोरेक्स आला तर 247 लक्षात ठेवायचं, 2 4 7. कधी जर आपल्याला आठवलंच नाही तर 247 आठवते, 1947 आठवते, तसं 247 असं तुम्ही रँडमली लक्षात ठेवा. नंतर चांदी बघा, चांदीवर अर्जेंटाईट आहे, एकच आहे लक्षात ठेवा, अर्जेंटाईट, हा, हे अर्जेंटाईट चांदी. त्यानंतर बघा आपण पाहू झिंक या टॉपिकवर बघा, झिंकला आपण जस्त म्हणतो, याच्यावर प्रश्न आलेला आहे. कॅलामिन लक्षात ठेवा, याचा फॉर्म्युला ZnCO3 आहे. झिंकाईट येते आणि स्पॅलेलाइट आणि झिंक ब्लेड. स्पॅलेलाइटवर क्वेश्चन आहे तुम्हाला सूत्रामध्ये, हे लक्षात ठेवा, स्पॅलेराइट आणि झिंक ब्लेड ZnS. ज्यावेळेस प्रश्न पाहिजे तुमचं डॉट क्लिअर होईल, हा. आता तुम्हाला वाटत असेल काय सांगत आहे बा, परंतु हे आहे प्रश्न स्पॅलेराइट. तुम्हाला असाही प्रश्न आला, स्पॅलेराइट कोणाचा धातू काय, तर तुम्हाला येणारच नाही, कारण की PIQ, मग PIQ आहे. हे तुमचं कसं, हे प्रश्न पाहिल्यावर सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा काही एकच आहे ते सांगतो. जसं बा क्रोमियम, त्याचा आहे क्रोमाइट. क्रोमियमचं काय आहे, धातू क्रोमाइट. क्रोमाइट आपण वाचत असतो धातू खनिज मध्ये. क्रोमाइट कुठे आढळत असते, भंडारामध्ये, हा, भंडारा तिकडे गोंदियामध्ये आढळत असते क्रोमाइट. त्यानंतर बघा याचं सूत्र नाही लक्षात असलं चालते, फक्त वाचून पहा, FeOCr2O3 आहे, लक्षात ठेवा. क्रोमियमचा धातू काय, क्रोमाइट. अँटीमनी लक्षात ठेवा, अँटीमनीवर प्रश्न आलेला आहे, याची संज्ञा बिन विचारली आयोगानं. अँटीमनीचा संज्ञा SB वेगळी आहे, SB. त्याचं धातू काय, स्टिबनाइट. SB निघून जाते S3 आहे, SB2 S3.
हे पाठ करा हा, स्पिडनाइट, स्टिबनाइट, कारण की कमी आहे तर येते. त्यानंतर बघा पारा, मर्क्युरी ज्याला म्हणतो आपण इंग्लिश मध्ये पारा, याचा आहे सिन्नाबार. याच्यावर प्रश्न आलेला आहे, पारावर फेवरेट टॉपिक आहे. पाराचा आहे धातू सिन्नाबार, ज्याला म्हणतो HGS, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काही सांगतो तुम्हाला. अमलगम जे असते विचारलं, अमलगम मध्ये काय वापरलं जाते, तर पारा वापरला जाते, लक्षात ठेवा. त्याला आपण पारस संमिश्र म्हणतो मराठी, इंग्लिश मध्ये अमलगम. प्रश्नाला सांगतो. त्यानंतर पाराला दुसरं किक सिल्वर म्हणत असतो. प्रश्नाला किक सिल्वर म्हणून काय वापरलं जाते, तर पारा, याला किक सिल्वर म्हणतो हा. त्याच्यानंतर बघा पाऱ्यावर काय म्हणता येईल आपल्याला, ते एक मिनामाटा रोग आहे, माहिती आहे का. मिनामाटा रोग जपानमध्ये होते, मासा खाल्ल्यावर कोणता तरी मिनामाटा होते, तिथे मिनामाटा रोग, हे लक्षात ठेवा. मिनामाटा रोग कशाच्या अभावी होते, तर पारा, याच्यात म्हणजे पारा असते त्यामुळे होत्या मिनामाटा होय. याच्यावर प्रश्न घेतला नाही, पण आरोग्य टॉपिक जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसून जाईल की मिनामाटा रोगावर बरेच क्वेश्चन आले हे. त्याच्यानंतर बघा युरेनियम, लक्षात ठेवा. युरेनियमचा आहे धातू पिंच ब्लेड. पिंच ब्लेड हे काय युरेनियमचा UO2, यू आहे, UO2, युरेनियमचा पिंच ब्लेड. आणि अणुभट्टीमध्ये जे आपण युरेनियम वापरत असतो, त्या युरेनियम कोणतं 235, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न मेन्सले खूप आलेले आहे. युरेनियम 235 हे आपण टॉपिक घेतलेला आहे, लक्षात घ्या. त्यानंतर बघा सिमेंटची निर्मिती, जे आयोगाचा फेवरेट आता मेन्सला आलेला आहे. बघा हे रिपीट क्वेश्चन होता, म्हणजे स्मार्ट स्टडी कशी करायची तुम्हाला हे प्रश्नाला सांगतो मी. आता बघा सिमेंटची निर्मिती आहे COO, CaO, SiO2 आणि Al2O3 याच्यामध्ये येते. CO म्हणजे काय, कॅल्शियम ऑक्साईड. C चा अर्थ आहे कॅल्शियम, O चा अर्थ ऑक्साईड, म्हणजे आपण घेतलेला बघा इथं कॅल्शियम ऑक्साईड. याच्यावर प्रश्न आयोगाचा सूत्र आयोगाने विचारलं 2012 ले, आणि प्रश्न आला कधी 26 मेन्सले. म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही 4-5 वर्षाचे जर प्रश्न करसाल तर ते काही इम्पॉर्टंट नाही, म्हणजे इम्पॉर्टंट आहेच, परंतु तुम्हाला सांगता येत नाही का बा 4-5 वर्षाचेच बा प्रिडिक्ट, कधी क्वेश्चन 10 वर्षापूर्वीचा सुद्धा विचारू शकतो. त्यामुळे तुम्ही, मी पहिलेच म्हटलेलं 21,000 मध्ये जे टॉपिक नुसार प्रश्न आहे ते पूर्ण झाले पाहिजे आपले. सिमेंटची निर्मिती CaO, SiO2, SI चा अर्थ काय माहिती का, सिलिकॉन, आणि O2 चा अर्थ डायऑक्साईड. सिलिकॉन म्हणजे सिलिका, SiO2 लक्षात. आणि Al2 म्हणजे काय, ॲल्युमिनियम ऑक्साईड, लक्षात ठेवायचं. मग याच्यात काय येते, कॅल्शियम ऑक्साईड, सिलिका, आणि काय येते, ॲल्युमिनियम येते. म्हणजे तुम्हाला घटक समजले. आणि सर्वात जास्त काय, कॅल्शियम ऑक्साईड. आणि आयोगाने काय टाकलं होतं ऑप्शन मध्ये, काय आपल्याला कन्फ्युजनचं गरजच नव्हतं. कॅल्शियम कार्बोनेट टाकलं होतं, कॅल्शियम ऑक्साईड टाकलं होतं, कॅल्शियम सल्फेट टाकलं होतं. पाहू आपण प्रश्न आल्यावर. परंतु हे माहित होतं ना आपल्याला घटक कोणते आहे. सर्वात जास्त घटक जरी माहित नसतं आपल्याला तरी उत्तर येत होतं. म्हणून मी म्हणतो PIQ फार महत्वाचे आहे, आणि सर्वात जास्त असते यामध्ये कॅल्शियम ऑक्साईड. आता प्रश्नाला पाहू. त्यानंतर लक्षात घ्या, मूर्खाचे सोने कोणाला म्हणतात, फुल्स गोल्ड, याचा प्रश्न आलेला आहे. पायराइटले म्हणतो आपण मूर्खाचे सोने, पाठ करा. चाल्को पायराइट, लक्षात ठेवा. बघा इथे चाल्को आहे, चाल्को मध्ये काय आहे, तांबे आणि लोखंड येते. म्हणजे तांबे आणि लोखंड या दोघांचं जर मिश्रण असलं ते चाल्को पायराइट आहे. लक्षात कसं ठेवायचं बघा. चाल्को, एक तर तुम्ही तांब्याला काय म्हणतो आपण, कॉपर, बरोबर आहे. आणि लोखंड बघा, चाल्को मध्ये लो आहे, लोखंड निघून जाते ल वरून, आणि को वरून कॉपर असा जाईल तांब्याले, कॉपर म्हणजे तांब, क वरून कॉपर, म्हणजे त्याच्या अर्थातच आपल्याला ते माहिती भेटून जाते. अशा जर गोष्टी असन तर असं पाहायचं, हे कधीच विसरत नाही आपण हा, लक्षात घ्या. लोखंडाचे गंजणे, याच्यावर प्रश्न आहे बघा. लोखंडाचे गंजणे ही कोणती प्रक्रिया आहे. 2 प्रकारच्या प्रक्रिया असतात. एक असतात भौतिक प्रक्रिया, एक असतात रासायनिक, ज्याला आपण फिजिकल रिॲक्शन आणि केमिकल रिॲक्शन म्हणतो. भौतिक रिॲक्शन म्हणजे काय असते, भौतिक प्रक्रिया ज्यामध्ये नाही का एखादा पदार्थ दुसऱ्या वस्तू जेव्हा जात असते, रूपांतर होत असते, तर ते नाही का नवीन तयार होत नाही त्यामध्ये, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपातच तयार होते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे काय बघा, पाणी आहे, पाणीपासून आपण फ्रीज केलं तर बर्फ बनते, बर्फ बनला, परंतु तो बर्फला तुम्ही बाहेर ठेवा, काही कालावधीत तो काय बनेल, पुन्हा पाणी. म्हणजे याच्यात मूळ अवस्था बदलली का नाही, म्हणजे बर्फ होऊन पुन्हा नाही का ते पाणी झालं. म्हणजे याच्यात नाही का नवीन पदार्थ तयार नाही झाला आणि तो बदलत नाही, लक्षात ठेवा. हे भौतिक अवस्था म्हणतो. अशा ज्या गोष्टी ते भौतिक. केमिकल रिॲक्शन म्हणजे काय, हे कायमस्वरूपी असते बदल, आणि त्यामध्ये नाही का नवीन पदार्थ तयार होते, त्याला म्हणतो आपण रासायनिक. उदाहरणार्थ सांगण्यात झालं तर लाकूड बघा, लाकूड पासून जेव्हा आपण झाडापासून लाकूड तोडलं तर त्याचं आपण फर्निचर बनवलं, समजा एखादा सोफा बनवला, तर तुम्ही सांगा बरं त्या फर्निचरचं पुन्हा लाकूड बनवू शकतो का आपण, जसं काढलं तसं नाही बनत. त्यामुळे त्याला म्हणतो आपण कोणती प्रक्रिया, रासायनिक, असं लक्षात ठेवा. हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं.
लक्षात घ्या. त्यानंतर बघा लोखंडाचे गंजणे काय आहे. लोखंडाची गंजणी जी आहे हे आहे रासायनिक प्रक्रिया. पाठ करायचं केमिकल रिॲक्शन आहे. आणि हे कशी असते लोखंड बघा आपल्या इथे लोखंड असते ते लवकर गंजते का, ती स्लो प्रक्रिया आहे ना का. असं नाही का आता लोखंड आलं बा 10 दिवसात ते बा गंजलं किंवा त्याच्यावर बा काहीतरी आलं बा, तर असं काही होत नाही. लक्षात ठेवा हे लंबी प्रोसेस असते म्हणून त्याला आपण मंद प्रक्रिया म्हणतो. हे सुद्धा विचारलंय आपल्याला. त्यानंतर हे लोखंडाचे गंजणे रोखण्यासाठी आपण काय करतो, जस्ताचा थर लावत असतो, ज्याला जस्ताचा मुलामा म्हणतो, ज्याला आपण गॅल्वनायझिंग मिल म्हणतो. लक्षात ठेवा गॅल्वनायझिंग हे PIQ आल्यावर पाहू. आणि लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे, रॉट आयर्न. रॉट आयर्न हे पाठ करा. PIQ आहे, मी तुम्हाला प्रश्नाला सांगतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत सांगण्याजोगत्या, परंतु व्हिडिओ मोठा होईल. लक्षात घ्या. आता यावरची नाही का आपण PIQ पाहू नेमकं बा आपल्याला प्रश्न कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. चला तर पहिला प्रश्न बघा आपल्याला विचारलेला आहे. बघा SB ही मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कशा संबंधी आहे. तर लक्षात घ्या आपण SB घेतलेला आहे कशा संबंधी, अँटीमनी त्याचा आहे धातू स्टिबनाईट. सूत्र बघा SB2S3. लक्षात ठेवायचं. हे बघा हे संज्ञा आहे, याच्यावर प्रश्न विचारते. आता तुम्ही काय करायला पाहिजे, रासायनिक संज्ञा जो टॉपिक असते एकदा जर तुम्ही डोळ्याखालून टाकलं, जसं बा पाऱ्याला काय म्हणते, जसं आपण HG म्हणतो, चांदीला काय म्हणतो, आपण सोन्याला काय म्हणतो, असे नाव आहे संज्ञा. जर तुम्ही पाहिलं त्याच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला नाही का लक्षात राहते बा वाक्या म्हणजे डायरेक्ट, तर ते पाठ करायचे नाही. आपण ज्या गोष्टी नाही आहे ते लिहून घ्यायच्या, बस झालं 7-8. म्हणजे आपला प्रश्न जर असा पुन्हा झाला फ्रेम तर आला पाहिजे, कारण की या टॉपिक इझी राहते. लक्षात घ्या. त्यानंतर आता तुम्ही पाहिले पाहिजे सिबोर्गियम काय आहे, आर्सेनिकची काय संज्ञा आहे हे लक्षात ठेवा. अँटीमनीचा स्टिबनाईट लक्षात ठेवा. त्यानंतर बघा 2014चा राज्यसेवेचा प्रश्न आहे. बघा आपण कंबाईनचे कोणी कोणी म्हणतात नुसतं कंबाईनचे प्रश्न करायचे का, तर नाही. आपल्याला जे आपल्या सिलेबस मध्ये आहे ते राज्यसेवेत असो किंवा कोणत्या एक्झामला असो ते आले पाहिजे. तुम्ही काय आता ॲल्युमिनियमचा बॉक्स धातू जर राज्यसेवेत विचारला असेल की बॉक्साईट आहे काय चेंज होते का, ते आपला नेले नाही. परंतु आपल्याला हॉट टॉपिक आहे बा हे करतो, परंतु आपल्याला असं काही एकपट घ्यायची गरजच नाही पडत 21,000 असल्यावर, कारण की तिथे तुम्हाला ऑलरेडी नाही का डिवाइड करून दिलेली आहे टॉपिकनुसार, तर तुम्हाला इझी जाते. लक्षात घ्या. सिमेंटची निर्मिती खालीलपैकी कुठल्या घटकापासून झालेली आहे असं म्हटलं जाते. तर बघा याचं ऑप्शन उत्तर आहे CO SiO2 L2O3. लक्षात ठेवा. हेच विचारला प्रश्न 2014चा. आता जे विचारेन ते आलेलं आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड सर्वात जास्त काय असते सूत्रामध्ये जे आहे तेच विचारलं आयोगानं. लक्षात घ्या. PIQ रिपीट आहे मेनचा. त्यानंतर बघा तिसरा क्वेश्चन ते आल्यावर पाहू क्वेश्चन आपण. त्यानंतर बघा हे रिकामी जागा हे ॲल्युमिनियमचा एक महत्वाचा धातू काय, हे आलता प्रश्न कंबाईंड ग्रुप C 2021 पूर्व परीक्षा. आणि जो प्रश्न आला आता आपल्याला ॲल्युमिनियमचा धातू कोण बॉक्साईट ते 2025. बघा 21चा प्रश्न रिपीट. लक्षात घ्यायचं उत्तर काय राहील. आता इथं काय विचारलं माहिती आहे का, ॲल्युमिनियमचा महत्वाचा धातू. इथं आयोगाने आपल्याला बॉक्साईट विचारलं. आता इथं विचारलं दुसरा दिल्या म्हणतो आपण काय क्रिओलाइट किंवा क्रायोलाइट. हे म्हणजे आयोग तिथंच खेळत आहे. आपण जर तिथं पाहिलं असतं ॲल्युमिनियमचे धातू कोणते आणखी तर आपल्याला ते प्रश्न सॉल्व्ह झाला असता. आणि आपण बॉक्साईट आपण गुगलमध्ये वाचत असतो ॲल्युमिनियमचा महत्वाचा धातू काय म्हणून. लक्षात घ्या तिथेही. परंतु आपल्याला कसं सर्व आपल्याला जमलं पाहिजे. जसं आता त्यांनी फेल्डस्पार विचारलं किंवा डायोस्पार विचारलं, आपल्याला आलं पाहिजे ती. लक्षात घ्या. आणि ऑप्शनमध्ये जे आहे पायरोलाइट आहे, चाल्कोसाईट आहे, हॅलाइट आहे, हे तुम्ही पाहिले पाहिजे. लक्षात घ्या. हे काय आहे आपण जे इम्पॉर्टंट आहे ते घेतलेलं आहे, तुम्ही सर्च करू शकता. लक्षात घ्या. ऑप्शन इथं आहे क्रायोलाइट. याचं सूत्र सुद्धा विचारलं आयोगानं. म्हणजे हा प्रश्न काऊन येत होता आपल्याला की PIQ होता. आता तुम्हाला मी नेक्स्ट क्वेश्चन दाखवीन की बा PIQ कसा आहे. क्रायोलाइट NF3AI6 लक्षात ठेवा. बाकीची सुद्धा लक्षात ठेवा. आता बघा कंबाईंड ग्रुप B 2018चा प्रश्न आहे प्रीचा. जे आता क्रायोलाइटचा रिपीट आहे. बघा ऑप्शन मध्ये विचारलो तो क्रायोलाइट, याचं सूत्र विचारलं. इथं तुम्हाला विचारलं का कोण कशाचा धातू काय, नाही इथं सूत्र आहे. परंतु आपण क्रायोलाइट करत नाही का, तो प्रश्न होता 2021 या 18चा. इथं पाहत होते तुम्ही क्रायोलाइट काय आहे, मॅग्नेटाइट काय आहे, मॅलासाइट बी नाही. बघा मॅलासाइट आलेला आहे 25ला, इथूनच आलेला आहे. लक्षात घ्या. स्पॅलेराइट इथं जर तुम्ही चुकत असाल असं PIQ मध्ये तर थांबायचा आणि अप्रोच चेंज करायचा. असे मार्क वाढत नाही तुमचे, कारण की जर तुम्ही 15 टॉपिक जरी 20 टॉपिक जरी केले सायन्सचे तर तुम्हाला हमखास नाही का 9 ते 10 मार्क इझिली पडतात या टाइम मध्ये. सर्व वाचायची काहीच गरज नाही आहे. लक्षात घ्या. क्रोलाइटचं सूत्र विचारलं होतं Na3AF6 आहे का, आहे. त्यानंतर मॅग्नेटाइट विचारलं होतं 4 नंबरचं. बघा
Fe3O4 हे बघा सूत्र, मॅग्नेटाइट आला का सूत्र, Fe3O4 हेमेटाइट बीन. आणि आता लिमोनाइटवर सुद्धा आहे, तुम्हाला दाखवतो मी. आणि लो स्टोनवर सुद्धा प्रश्न आहे, मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन दाखवतो. त्यानंतर मॅलॅसाइट, कोणाचा धातू काय आहे विचारला, तांब्याचा. इथं पाहत होते तुम्ही हे मॅलॅसाइट का आहे बाहे पुस्तक मध्ये, तुम्हाला डायरेक्ट समजवतो की बा तांब्याचा आहे. याचं ऑप्शन राहील 2 नंबरचं बघा, मॅलॅसाइट CuCO3 CuOS2. मग Cu म्हणजे काय, कॉपर येते ना निघून, तर कॉपर सूत्रामध्ये समजते. त्यानंतर बघा स्पॅलेराइट, जे इथं घेतला बघा स्पॅलेराइट, काय झिंक संबंधी आहे. याचं सूत्र आहे ZNS. ऑप्शन नंबर त्याचा 8 म्हणजे ऑप्शन नंबर 2 आहे उत्तर, लावून घ्यायचा जोडी. परंतु आता तुम्हाला डायरेक्ट स्पॅलेराइट विचारीन, मॅग्नेटाइट विचारीन, कशाचा दाखवा काय हे आपल्याला आलं पाहिजे ना. PIQ इज बायबल, PIQ इज की आहे सक्सेस, लक्षात घ्या. तुम्हाला जर आता कमी टाइम मध्ये जर करायचं असेल अशाच लेवलनं करा. हे मी फक्त सायन्स बद्दलचा अप्रोच नाही आहे, तुमचा पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी कोणते टॉपिक असो, आणि मॅथ अँड रिजनिंग सुद्धा, आणि करंट सुद्धा. करंट मध्ये पण काय वाचायचं काय नाही हे तुम्हाला माहित आहे. हे मी सिम्प्लिफाईड बुकचं नाही का कसं वाचायचं 4 महिन्यापूर्वीचा आपला व्हिडिओ आहे, ते नक्की पहा. त्यामध्ये मी PIQ जोडलेले आहे. आयोग कोणत्या टॉपिकवर फोकस करते. आपण जरी आता करंट नाही वाचला असन, या 20 दिवसात कशा प्रकारे आपण 10-20 टॉपिक जरी केले, पुरस्कार असो, युद्धाभ्यास, असा बराच काही व्हिडिओ मोठा होईल, तुम्ही पाहून घ्या. ते व्हिडिओ तुम्हाला क्लिअर होईल. आपण घेऊ शकतो. आपण स्किप विषय नाही करायचा कोणता, आपल्याला 7-8 मार्क भेटले पाहिजे. कोणत्याही आपण कोणत्या विषयाला हातच नाही लावला तर आपल्याला 8-9 मार्क कसे घ्यायचे मिनिमम ते घ्यायचे, नाही तर 0.25 सुद्धा नाही का कट ऑफ मध्ये आपण बाहेर पडतो. मग आपल्याला ज्यावेळेस इजिप्त टॉपिक येते ना, 7-8 इजिप्त पडतात. जर आता 15 कोणी सायन्सला स्किप केलं, तुम्ही जर आता 20 टॉपिक केले तर तुमचे 9 ते 10 मार्क आरामशी येते. आणि याचे तर आपले व्हिडिओज तयार आहे, सायन्स असो, इकॉनॉमिक्सचे असो, तर तुम्हाला फार इझी जाते. त्या लक्षात घ्या. ज्या स्टुडंटनी नाही का व्हिडिओ पाहिले असेल ना, जे त्यांना नक्कीच फायदा झाला असेल. मी सांगतो ना, कंबाईंड ग्रुप बी आपण 6 महिन्यापूर्वी टाकलेले, 8 महिन्यापूर्वी व्हिडिओ आहे आपले. जे व्यक्ती पास झाले त्यांना जरी आपल्या व्हिडिओचा जर 4 तरी 5 प्रश्न आले तर खूप, आपले 16-17 प्रश्न आलेले यावेळेस. परंतु सांगण्यात तात्पर्य का, तुम्हाला 4-5 प्रश्नाचा जरी फायदा झाला ना, तर तुम्हाला ते काढत आहे ना, तुम्ही जे 40 मार्क घेता तुम्हाला 45+ करत आहे, तर तुम्ही पास व्हायला लागले ना. म्हणजे आपल्याला कोणा व्हिडिओचा फायदा होते. परंतु ही व्हिडिओची जे आपण बनवली आहे ती PIQ ओरिएंटेड आहे. कोणाला कळून जाते की नेमकं काय वाचायला पाहिजे काय नाही आहे. तर लक्षात घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन पाहू आपण. आता आलता आपल्याला कंबाईंड ग्रुप बी 2026 मेसला आलता बघा. सिमेंटचा प्रमुख हा महत्वाचा घटक आहे. तर बघा याच्यामध्ये कन्फ्युजन, ज्यानं वाचलं नाही त्याला कन्फ्युज होऊ शकतं. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम सल्फेट, सिलिकॉन ऑक्साईड. तर लक्षात घ्या, आपण काय पाहिलेलं आहे बघा सूत्रात, कॅल्शियम ऑक्साईड, सिलिकॉन डायऑक्साईड आहे. त्यानंतर येते आपल्याला अल्युमिनियम ऑक्साईड. सर्वात जास्त आहे कॅल्शियम ऑक्साईड. पर्यायामध्ये दुसरे काही पर्यायच नव्हते बघा. कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम सल्फेट. बऱ्याच जण कॅल्शियम सल्फेट सुद्धा लिहू शकते. कन्फ्युजन आहे. हा प्रश्न आहे टपच आहे म्हणता येईल. ज्यांना वाचला नाही त्याला टपच जाणार आहे, कारण की तुम्ही पर्यायानुसारच असाल. परंतु हा प्रश्न आहे PIQ, हे आलाच पाहिजे ना, लक्षात घ्या. आणि हा प्रश्न होता राज्य सेवा 2014चा. चला आता येऊ आपण कंबाईंड ग्रुप बी 2025चा, जे आला होता मॅलाकाइट. बघा इथं मॅलाकाइट हा यूज केलेला मी शब्द, किंवा मॅलाचाइट इंग्लिश मध्ये बरोबर दिलेला आहे. मॅलाकाइट किंवा मॅलाचाइट. कोणाचा धातू काय, तर कोणाचा धातू काय, तांबे. आणि हे सूत्र बिन आलेलं आहे. पर्यायामध्ये बघा लोहाचं विचारले आहे. लोहा आहे का. मग आता तुम्हाला माहित नसेल, उदाहरणार्थ पकडा मॅलाचाइट माहित नाही, परंतु तुम्ही PIQ चांगले केले तर तुम्हाला लोहाचं तर माहित राहते ना. मॅग्नेटाइट, हेमेटाइट, लिमोनाइट, सिडराइट आहे बा, एलिमिनेशन होते. गंधकचं बघा, ॲल्युमिनियमचं हे वाचलेलंच आहे आपण. क्रायोलाइट, बॉक्साइट, फेल्डस्पार, डायस्पोर, कोरंडम, नीलम हे वाचलेलं नाही का आपण. मग हे एलिमिनेशन होते ना, नाही बा हे असू शकत नाही. गंधक बघा, गॅलिना, लिथार, सिरुसाइट. आता हे तुम्हाला सीसेच आहे, नवीन आहे. परंतु आता गॅलिना शब्द तुम्हाला पुढच्या प्रश्नामध्ये दिसते बघा. ग वरून गॅलिना लक्षात ठेवायचं. इथं सीसेला काय म्हणतो आपण, सल्फर. लक्षात ठेवा. सीसे इथं गंधक विचारलं होता, हे सीसेच आहे. हे गंधक नव्हे, हे सल्फर होय. सल्फरचं नाही घेतलं आपण, हे आहे सीसे, गॅलिना. लक्षात ठेवा, गंधक नका म्हणू. लक्षात घ्या. त्यानंतर बघा खालीलपैकी, हे 2022चा राज्यसेवेचा आहे. खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते आहे म्हणते. नैसर्गिक चुंबक विचारलं. आणि चुंबक म्हणजे काय असते, हेच येते ना, लोह खनिज, लोह संबंधी आहे. चुंबक कसं असते, लोहाचंच असते. मग पर्यायामध्ये एकच पर्याय आहे, लो स्टोन.
आता लो स्टोन जरी तुम्हाला माहित नसलं उदाहरणार्थ, तर तुम्हाला सूत्र माहित आहे Fe3O4 कायचं तरी आहे मॅग्नेटाइट आहे का, मॅग्नेटाइट चुंबक, मॅग्नेटाइट चुंबक हे म्हणून आपण त्याला मॅग्नेटाइट म्हणतो बघा, चुंबकलेस इंग्लिशमध्ये जे आपण घरी वापरतो ना लो चुंबक, त्यालाच म्हणतो मॅग्नेटाइट आपण. आणि हे मॅग्नेटाइट शब्द माहित आहे का आपल्याला इंग्लिशमध्ये येते मॅग्नेटाइट. या मॅग्नेटाइट स्पेलिंगमध्ये म्हणजे कसं असते, एक उद्योगपती जे असते ते फेमस झालेलं असते, त्याचं स्पेलिंग आणि हे मॅग्नेटाइटचे स्पेलिंग यामध्ये आपल्याला कन्फ्युजन करता आहे. हे राज्यसेवाला प्रश्न आलता, सांगण्यात तात्पर्य नाही सध्या, लक्षात घ्या. लो स्टोन म्हणजेच मॅग्नेटाइट. हे सूत्र पाठ करा, सूत्रावर प्रश्न आहे. व्हिडिओ मोठा होते, बरंच बोला लागते, परंतु काय. ॲल्युमिनियमचा प्रमुख खनिज कोणता आहे, तुम्हाला 25चा प्रश्न आहे. ॲल्युमिनियमचा प्रमुख खनिज कोण आहे, बॉक्साईट. पर्याय पहा बघा, इथं मॅलाकाईट आहे का पर्यायामध्ये, मॅलाकाईट म्हणजे इथचा प्रश्न तुम्ही मॅलाकाईट पाहिला असतं, तांबे भेटला असतं. त्यानंतर गॅलिना आलेला आहे बघा, गॅलिना प्रश्न नाही आला पण येऊ शकते, सीसी. त्यानंतर डोलामाइट, मॅग्नेशियम आहे का पर्यायामध्ये, हे सर्व आलं पाहिजे आपल्याला. आता आपल्याला याच्यात प्रश्न चुकवायचाच नाही हा. यावेळेस आपले पोरं बरेच जण असले पाहिजे जे आपले जॉईन आहे, त्यांना नक्कीच फायदा झाला पाहिजे. तुमचे जरी मी 10 ते 15 मार्क जरी इन्क्रीज करू शकलो तर खूप मोठी तुम्ही भर मारसान, कारण की सोपं नाही आहे त्या कमी कालावधीमध्ये एवढं करणं. आणि ते बिन आपण मार्क इन्क्रीज करत आहोत आणि वाचत का आपण इम्पॉर्टंट स्किप करत आहोत, कारण की काहीच नाही. सायन्स म्हटलं ना तर खूप जणांना नाही का सायन्स कठीण असते, कसं वाचायचं हेच कळत नाही. हे आमचा अनुभव सांगत, आम्ही सुद्धा ह्या चुका केलेल्या आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींनी एका व्यवस्थितपणे अभ्यास करतात त्यांना हे समजत नाही की चुका काय असते. पण जे व्यक्तीची वर्ष वाया गेलेली आहे, 4 ते 5 वर्षापासून तयारी करताय, त्यांना माझं महत्त्व समजत असेल मी काय म्हणत आहे. कारण की अभ्यास करत नाही का सर्वच जण करतात, परंतु अभ्यास डायरेक्शन झाला पाहिजे, काय करायचं काय नाही हे ज्या व्यक्तीला कळलं त्याला इझी जाते MPSC एक्झाम. कारण की पूर्वीसारखं वेळ भेटत नाही सर्व गोष्टीत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, लिमोनाइट. लिमोनाइट सूत्र विचारलं बघा, लिमोनाइट आहे का, FeOH 3 नंबरचा ऑप्शन आहे ना. ऑप्शन मध्ये बघा ASO प्री 2016चा प्रश्न आहे. बाकीचे सूत्र जर तुम्ही पाहिले, Fe3O4 आहे का मॅग्नेटाइट, मग एक मायनस केला तर Fe2O3 कोण आहे, हेमेटाइट. आणि FeCO3 सिडेराइट सुद्धा दिलेला आहे आणि सर्व सूत्र दिलेले आहे. म्हणजे हे सूत्र पाठ पाहिजे, जसं आपल्याला अल्किन अल्काईन येते ना, याचं सूत्र पाठ पाहिजे. हे प्रश्न असे पाठ करायचे हा. आणि कसं असते, जसं जसं आपलं अटेम्प्ट वाढते ना तसं आपण 5 वर्ष झाली आपल्याला करत आहोत, आपण पास झालो नाही तर आपल्याला नाही का नंतर टाइम मिळत नाही. आपल्याला समजून जाते एक्झाम मध्ये काय करायचं, परंतु टाइम भेटत नाही. पूर्वी टाइम राहते परंतु अभ्यास कसा करायचा हे माहित नाही, हे असं कन्फ्युजन असते यामध्ये. लक्षात घ्या. यानंतरचा क्वेश्चन बघा, अमलगम मध्ये नाही का काय असते म्हणते बघा, अमलगम मध्ये काय असते, पारा. लक्षात ठेवा. त्यानंतर फुल्स गोल्ड म्हणजे मूर्खाचे सोने कशाला म्हणतो आपण बघा, पायराईट. याचं उत्तर पायराईट. आणि पर्यायामध्ये बघा सायडेराईट आहे, मॅग्नेटाइट आहे, हेमेटाइट आहे का. पर्यायाचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर बघा, ॲल्युमिनियमचा धातूपाषाण योग्य विचारलाय. ॲल्युमिनियमचा धातूपाषाण म्हणजे धातू का कोणता आहे म्हणते, ते बघा. याचा बॉक्साईट आहे ना, त्यानं काय केलं आयोगानं, सूत्र टाकलं. मग हे सूत्र पहा, हे सूत्र Al2O3 2S2O पाहिजे होतं, आणि आयोगाने काय केलं इथं 2SiO2 जे आहे सिलिकॉन टाकलं, ते चुकीचं आहे. बाकी पहा Al2O3 आणि 2S2 पाहिजे मंदातलं, परंतु हे तुम्हाला कळत नाही एक्झाम मध्ये. परंतु आता PIQ आहे, आता तर कळते आपल्याला की बाय बॉक्साईटचे सूत्र काय आहे, मग हे पाठ पाहिजे. याच्या जर आयोगाने समजा Al2O3च्या जागी O4 बिन केलं तरी कळायला पाहिजे आपल्याला काय आहे, कारण की PIQ आहे. जर तुम्ही याच्यात जर कन्फ्युजन होत असाल तर मग काही फायदा नाही आहे. लक्षात घ्या. सायडेराईट हा ॲल्युमिनियमचा खनिज क्षार आहे. आता तुम्ही बघा सायडेराईट आणि सिडेराईट कशाचा क्षार आहे, पाठ राहायचे लोहाचा. बघा सायडेराईट सिडेराईट कोणाचा क्षार आहे, लोहाचा. मग आपल्याला प्रश्न हे दोन्ही चुकीचे आहे. म्हणजे कधी कळते आपल्याला, PIQ पाठ असले पाहिजे, PIQ ची माहिती अनालिसिस झाली पाहिजे, जेव्हाच आपल्याला हे कळते. ज्यावेळेस एखादा क्वेश्चन आता आपण एवढं केलं ना आणि आपल्याला उदाहरणार्थ सल्फरचा विचारला आयोगानं की सल्फरचा धातू कोणता, तरी उत्तर काढू शकतो आपण. कशावरून, या हेच टाकणार ते ऑप्शन मध्ये, मग आपण काढतो अरे हे तर मॅग्नेशियमचा आहे, अल्युमिनियमचा आहे, तांब्याचा आहे. बघा तळमळीने सांगायचा एकच उद्देश आहे की अशा पद्धतीने करा. हे बघा, ह्या व्हिडिओ जरी अर्ध्या तासाचा आहे ना, अर्ध्या तासात 1 मार्क मिळणं म्हणजे फार चॅलेंजिंग काम असते. मुलांना माहित आहे, ज्या व्यक्तींचे वय वाया म्हणजे अटेम्प्ट गेले ना वाया,
खूप असल्यावर बी खूप असते सर, पण मार्क नाही, हे काही फायदा नाही, याचा वेळ खूप जाते. परंतु आपण जर 30 मिनिटात जर एक प्रश्न आपला बनत असेल तर याच्यापेक्षा आपलं स्मार्ट स्टडी कायले म्हणते, याला तर म्हणते मग. आणि आम्हाला जमलं नाही हे खरं सांगणं म्हणजे. आम्ही ज्यावेळेस आम्ही करत होतो ना, आम्हाला सिलेबस माहीत नव्हता, भक्कम वर्ष गेलं, सांगा सुद्धा वाटत नाही. आणि आता सुद्धा आमचा स्ट्रगल सुरूच आहे. परंतु हे तुम्हाला नाही व्हावं म्हणून नाही का, हे एफर्ट आहे आपले द्यायचे की बा या पद्धतीने करा, नाही कुठं क्लास लावायची बिन गरज आहे. जर हे कळालं, पुस्तक तुमचं आहे, व्हिडिओ पाहायचे, माझे असो कोणाची पाहिले ना तुम्ही, तरी पाहायचं कसं, PIQ ओरिएंटेड असो, एक्झाम ओरिएंटेड स्टडी पाहायचा. सर शिकवत आहे, येत आहे का प्रश्न आपले PIQ घेत आहे का सर, मग ठीक आहे करा, फायदा आहे. तिथच्या तिथं आपल्याला कसं बॅलन्स झालं पाहिजे, आपण तिथच्या तिथं मूल्यमापन करायला पाहिजे की बा आपण जे वाचवतो प्रश्न तर झाला पाहिजे ना आपला सॉल्व, नाही तर काही अर्थ नाही आहे. म्हणजे आपण वाचता युजलेस समजायचं त्याच वेळेस. प्रश्न ST एप्रिल 2014 आहे. आणि हे जे व्हिडिओ पाहिला याले काय कनेक्ट करायचं, जे आपण जे समिश्र टॉपिक घेतलं होतं, ज्यामध्ये जर्मन सिल्वर काव आहे, धातू, तांबे, ब्रास, ड्युरॅल्युमिन, गन मेटर, याचे फॉर्म्युला येते ना आपल्याला, ते आपण घेतलेलं आहे. हे आणि ते व्हिडिओ पाहून घ्या, दोन्ही एकाच. मी टेलिग्रामवर टाकतो, ते सुद्धा व्हिडिओ पाहून घ्या सायन्सचे, जेणेकरून तुमचे नाही का 1 पेज मध्ये 1 मार्क फिक्स होईल. एक प्रश्न आलता बघा, यामुळे गंजण्याची क्रिया होती म्हणते बघा. गंजणे, लोखंडाची गंजणी प्रक्रिया कशामुळे होते बघा. ऑप्शन मध्ये फक्त भौतिक, फक्त रासायनिक किंवा 1 व 2. जे व्यक्तीनं काहीच माहिलं नाही म्हणजे वाचलं नाही, माहित नाही, ते दोन्ही बरोबर लिहिते का, कारण की दोन्ही प्रोसेस एकाच वेळेस कशा होईल. स्मार्टपणे पाहिलं तर एकच येईन कोणतं तरी उत्तर. आणि गंजणे काय, मंद प्रक्रिया आहे. आणि गंजल्यामुळे काय होते, काय मूळ वस्तू तयार होत नाही ना. आपण जरी त्याला आपण थर मारला तर मूळ वस्तू बनत नाही, ते लक्षात घ्या, म्हणजे केमिकल रिॲक्शन आहे. नंतर बघा यानंतरचा क्वेश्चन आहे, तांबे आणि खालीलपैकी कोणत्या धातूमध्ये तांबे आणि लोखंड असते म्हणते बघा. तांबे आणि लोखंड कोशात असते, चाल्कोपायराइट. ल वरून लोखंड, को वरून कॉपर, हे लक्षात ठेवा. आणि पर्यामध्ये बघा याच्यात बी सुद्धा 13चा प्रश्न, मॅलाचाइट आहे, चाल्कोपायराइट आहे, चाल्कोसाइट आहे आणि अजुराइट आहे. अजुराइट पाहून घ्या एकदा कशाचा आहे तर तुम्ही. मॅलाचाइट बघा म्हणजे प्रश्न कसे सॉल्व्ह होत आहे आपल्याला. आणि स्टेनलेस स्टील, ब्रास, ब्रॉन्झ, जर्मन सिल्वर, गन मेटल, बेल मेटल, हे प्रश्न आलेले आहे. आणि आपला भाग काय कामाचं, जे PIQ आहे 8-9 ते आपण घेतलेले आहे. आणि ते कशा पद्धतीने आपण आठवण ठेवायचं ते सुद्धा सांगितले आहे. म्हणजे ते 8 पाठ राहिले ना, आपण कोणताही त्यांनी जर नवीन जर विचारला तर आपण उत्तर काढतो, लक्षात घ्या. यानंतर बघा, कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो म्हणते, त्याला म्हणतो आपण गॅल्व्हनायझेशन. लक्षात ठेवा, जस्त. कोण रोखते, जस्त, ज्याला आपण इंग्लिशमध्ये झिंक म्हणतो. लक्षात ठेवा, हे प्रश्न पुन्हा रिपीट येईल. त्याच्यानंतर बघा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे, रॉट आयर, याच्यावर सुद्धा प्रश्न आहे पहा. आणि एक प्रश्न लक्षात ठेवा, रबराचे जे वल्कनायझेशन करते रबर, यामध्ये कोणता धातू वापरला जाते, सल्फर. लक्षात ठेवा, कोण वापरला जाते, गंधक, ज्याला म्हणतो सल्फर. रबराचे वल्कनायझेशन करण्यासाठी आयोगानं 2 वेळा प्रश्न विचारला, मेन्सले, प्रीला आहे. परंतु आज आपला कसं मर्यादा आहे ना आपल्याला. परंतु तुम्ही काही गोष्टी अशा पद्धतीनेच करायचं ज्या मी घेतल्या नसेल, तुम्ही करा. हे प्रश्न सुद्धा आलेले आहे, ऍड करजा. कसं रिपीट आला ना, आलं पाहिजे. त्यानंतर बघा, लोखंडाचे गंजणे ही अभिक्रिया कशी आहे म्हणते, कशी आहे, मंद. तर अशा पद्धतीने नाही का आपण धातू के टॉपिकवरचे मॅक्झिमम क्वेश्चन म्हणजे सर्वच घ्यायचा प्रयत्न केला. आपण कोणताच प्रश्न स्किप करत नाही, लक्षात घ्या. आणि आपण एक्झाम ओरिएंटेडच सांगतो. आणि असं स्टडी तुम्ही नाही का अदर सब्जेक्टची करा, जे आपण म्हटलेलं आहे 20 टॉपिक करायची, कोणती हर्ट्स टॉपिक मधले. आणि त्याच्यात तुमचं सिलेक्शन महत्वाचं आहे, कायचं, निवडायचं, की जसं तुम्हाला जे येते ते तुम्ही करू शकता किंवा स्किप करू शकता. सध्या जे येत नाही, जसं आता तुम्हाला हे माहित नाही, हे पहिले करायचं, याच्यात 1 मार्क घ्यायचा, असं करायचं. हर टॉपिक मध्ये पाहायचं, टॉपिक काढल्यावर कळते हे टॉपिक आहे ना. आपण टॉपिक लिस्ट टाकलेली आहे टेलिग्रामवर, नक्की पहा. आणि जर तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल व्हिडिओचा आपल्या, नक्की लाईक करत जा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.